नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो. ज्या बॉम्बस्फोटामुळे मुंबईत रक्ताचा सडा पडला, रक्तपात झाला, त्या 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपी असलेल्या लोकांशी व्यवहार केले, त्यामुळे विद्यमान उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहासारखे गंभीर आरोप केलेले होते. नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी करून राज्यात खळबळ उडून दिलेली होती. त्यानंतर नवाब मलिक यांची चौकशी सुरू झाली आणि 23 फेब्रुवारी 2022 रोजी ईडीनं म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयानं त्यांना अटक केली. तब्बल 1.5 वर्षानंतर नवाब मलिक यांना तब्येतीच्या कारणास्तव आता कुठं जामीन मिळाला. ते नवाब मलिक जामीन मिळाल्यापासून कुठंही सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसले नाहीत. पण गुरुवारपासून सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं ते नागपूरमध्ये प्रकटले. मलिक हे आता राष्ट्रवादीमधील कुठल्या गटात सहभागी होतात हे याबद्दल अटकळी बांधल्या जात असताना गुरुवारी ते सभागृहात सत्ताधारी लोकांच्या रांगेत बसून आपण कोणाच्या बाजूने आहोत हे त्यांनी स्पष्ट केलं. आता मलिक यांच्या आज येण्यानं आणि त्यांनी सत्ताधारी रांगेत बसण्याचा तसा भारतीय जनता पक्षाचा कसलाही थेट सहभाग नसला तरीसुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र पाठवून मलिक यांना महायुतीमध्ये घेणं योग्य ठरणार नसल्याचं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. विरोधी महाविकास आघाडीला या निमित्तानं त्यांनी क्लीन बोल्ड केलं. ज्या मलिकांच्या येण्यानं विरोधी पक्षानं रान उठवण्याचा प्रयत्न केला आणि ओघात मलिकांवर देशद्रोहाचे आरोप केले, ते आता त्या आरोपावर ठाम राहतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सत्ता का खेल चलेगा, सरकारें आएगी जाएगी, पार्टियां बनेगी बिगड़ेगी, मगर देश रहना चाहिए, इस देश का लोकतंत्र अमर रहना चाहिए, असं भारतीय जनता पक्षाचे नेते आणि तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनी संसदेत विश्वासदर्शक ठरावावेळी सभागृहात सांगितलेलं होतं. आणि ज्या वाजपेयीजींच्या विचाराच्या आधारावर राजकारण समाजकारण करत असणाऱ्या भारतीय जनता पक्षानं असाच निर्णय घेणं अभिप्रेत होतं. आणि भाजपचे राज्यातील नेते देवेंद्र फडणवीस यांनी तसा तो निर्णय घेण्याचं धाडस दाखवलं आणि अजित पवार यांना पत्र पाठवून स्पष्टपणे नवाब मलिक यांच्याबद्दल आपली म्हणजे भारतीय जनता पक्षाची असलेली भूमिका त्यांनी विशद केली. सुरुवातीला आता भाजपला किंवा युतीला नवाब मलिक कसे चालतात अशी चर्चा माध्यमांमध्ये करण्यात आलेली होती. त्यामुळं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख श्री उद्धव ठाकरे यांची अवस्था हेची फळं काय मम तपाला अशी झालेली होती. कारण नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा उद्धव ठाकरे सरकारनं घेतलेला नव्हता. त्यावेळी विरोधक आणि राज्यातील सामान्य जनतेचा तत्कालीन ठाकरे सरकारनं रोष पत्करलेला होता. त्याचं फळ काय मिळालं तर आज नवाब मलिक जेव्हा जामिनावर बाहेर आले तर त्यांनी महाविकास आघाडीत न राहता अजित पवार यांच्या गटात जाणं जास्त योग्य समजलं. पण मलिक यांनी सत्ताधारी बाकावर बसणं म्हणजेच त्यांचा महायुतीमध्ये त्यांना स्थान दिल्यासारखं किंवा ते महायुतीमध्ये सामील आहेत असाच त्याचा अर्थ होतो. हे लक्षात घेता फडणवीस यांनी अजित पवार यांना थेट पत्र पाठवून सत्ता येते जाते पण सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा आहे असं सांगून नवाब मलिक यांना महायुतीमध्ये सामावून घेऊ नये, अर्थात अजित पवार यांनी त्यांच्या पक्षात कोणाला घ्यायचं नाही हा जरी त्यांचा व्यक्तिगत प्रश्न असला तरी महायुती म्हणून हा निर्णय योग्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट कळवलेलं आहे. 1993च्या बॉम्बस्फोटमधील आरोपी सरदार शावली खान आणि हसीना पारकर यांच्या जवळचा व्यक्ती सलीम पटेल याचे नवाब मलिक यांच्याशी व्यावसायिक संबंध असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला होता. कुख्यात गुंड दाऊद नंतर हसीना पारकर मालमत्ता खरेदी करत होत्या. त्यात पॉवर ऑफ अटर्नी सलीम पटेल याला लावत होत्या. तीच मालमत्ता नवाब मलिक यांच्या नातेवाईकांनी खरेदी केली असाही गंभीर आरोप त्यांच्यावर आहे. मुंबईमधील कुर्ला इथली LBS रस्त्यावरील कोट्यवधी रुपये किमतीची असलेली जागा केवळ 30 लाखात खरेदी केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. राज्यात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे असताना महाविकास आघाडीच्या काळातच नवाब मलिक यांना अटक झाली आणि तब्बल 1.5 वर्षानंतर त्यांचा जामीन मंजूर झाला. याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवार हे समर्थक आमदार घेऊन बाहेर पडले. त्यानंतर नवाब मलिक कोणाबरोबर जाणार अशा चर्चा रंगू लागलेल्या होत्या. मात्र मलिक यांनी तशी कोणतीच भूमिका जाहीर केली नव्हती. ते आज थेट नागपूरमध्ये अवतरले आणि सभागृहात
सत्ताधारी बाकड्यांवर जाऊन बसले. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते असलेले अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबद्दल जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी आपली भूमिका जाहीर केली. आम्ही कोणाच्याही मांडीला मांडी लावून बसलेलो नाही. जेव्हा मलिक यांच्यावर आरोप झाले आणि त्यांना अटक झाली तेव्हा ते जेलमध्ये असताना सुद्धा मंत्री होते. तेव्हा महाविकास आघाडी सरकारनं त्यांचा राजीनामा का घेतला नाही याचं आधी उत्तर विरोधी पक्षांनी देण्याची गरज असल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलं. भारतीय जनता पक्षानं नवाब मलिक यांना कुठं भाजपमध्ये घेतलेलं नाही किंवा त्यांना काही मंत्री वगैरे पण बनवलेलं नाही. मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत आणि त्यांनी कोणाबरोबर जायचं हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. त्यांना अजित पवार यांच्याबरोबर जाणं योग्य वाटलं, त्यांना शरद पवार यांच्याबरोबर जाणं योग्य वाटलं नाही म्हणून ते अजित पवार यांच्याबरोबर गेले. तर अजित पवार यांच्या गटाला ठरवून दिलेल्या बाकांवरच ते बसणार, ते इतर कुठेही बसू शकत नाहीत. त्यामुळं आज ते सत्ताधारी पक्षाच्या बाकांवर बसले, इतकाच त्याचा काय तो अर्थ आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर जे आरोप यापूर्वी केले होते त्यातून ते कुठेही मागे फिरलेले नाहीत. असा प्रकार त्यांनी केलेला नाही. ही बाब आता न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळं त्यावर न्यायालय योग्य तो निर्णय घेईल. केवळ आणि केवळ मलिक यांनी सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवार गटाला पाठिंबा दिला, त्यामुळे ते आज सत्ताधारी गटाच्या बाकावर बसले. जर त्यांच्यावरील आरोप मागे घेतले असते, न्यायालयात सुरू असणारी केस मागे घेतली असती तर गोष्ट वेगळी असती. असा कुठलाच प्रकार झालेला नाही. राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सरकार कार्यरत असताना अजित पवार हे सत्तेत सहभागी झाले आणि नवाब मलिक हे त्यांच्या गटाचे आमदार असल्यामुळं आणि राष्ट्रवादी काँग्रेसला विधानभवनमध्ये देण्यात आलेल्या पक्षाच्या कार्यालयात त्यांनी जाणं किंवा सभागृहात सत्ताधारी गटाच्या वाकावर बसणं हे ओघानं आलंच. हे असं जरी असलं तरी नवाब मलिक यांचं अजित पवार गटात जाणं आणि त्यामुळं त्यांनी सत्ताधारी बाकावर बसणं असं वेगळं करता येणार नाही. कारण आज सत्तेत केवळ भारतीय जनता पक्ष आहे अशातला भाग नाही, तर सत्ता ही 3 पक्षांची बनलेली आहे. भारतीय जनता पक्षाबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट अशी मिळून ही महायुती तयार झालेली आहे. हे विसरून चालणार नाही. ज्या नवाब मलिक यांच्यावर इतक्या गंभीर स्वरूपाचे आरोप होतात, त्यांना अटक होते, केवळ ते जामिनावर बाहेर आहेत, त्यांना काही पुराव्याअभावी न्यायालयानं त्यांची निर्दोष मुक्तता वगैरे केलेली आहे अशातला काही भाग नाही आहे. केवळ जामीन आणि तोही तात्पुरत्या स्वरूपाचा, इतकाच तो काही भाग आहे. राजकारणात काही अपरिहार्यता असली तरी लोकांना गृहीत धरणं सुद्धा योग्य नसतं. लोकांना गृहीत धरण्याचे परिणाम काय होतात ते राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या तसंच ते प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या सर्वांना माहीत आहे. त्यामुळं नवाब मलिक यांचा महायुतीमधील सहभाग हा महायुतीसाठी घातकच ठरणारा होता याचा अचूक अंदाज घेत आणि राष्ट्र प्रथम मानणाऱ्या भारतीय जनता पक्षानं तशी भूमिका घेतली, त्याचं स्वागतच करायला पाहिजे. तुर्ते इतकंच. व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.